काटोलमध्ये वादळाचा तडाखा, आंबा पिकाचे नुकसान. काटोल तालुक्यात 2 मे रोजी आलेल्या जोरदार वादळ व पावसामुळे आंबा बागांना मोठा फटका बसला. फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली असून एका बागेतच सुमारे 1 ते 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. काल नागपूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुका अंतर्गत येणाऱ्या वाई गावामध्ये हे जे आंब्याची बाग आहे, यामध्ये आंबा फळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इथे ढेरी आपण बघू शकता. केसरी आंबा असो किंवा लंगडा आंबा असो किंवा हापूस आंबा असो, अनेक आंब्याच्या जातींची या ठिकाणी बाग आहे. आपल्यासोबत शेतकरी आहे. काय नाव आहे आपलं आणि हे जे काल नुकसान झालेलं आहे काय सांगाल? माझं नाव विजय मोरेश्वरराव तभाने, राहणार वाई. मी इथे दिवाणजीपणाचं काम करत आहे. कुणाच्या नावाने ही आंबे बागाची जी शेती आहे? ही सुवर्णा सुनील देशपांडे आणि सुनील दिनकरराव देशपांडे यांची शेती आहे. मी 2016 पासून इथे दिवाणजीपणाचं काम करून राहिलोय. हे झाडं सुद्धा मी माझ्या हाताने लावलेले आहे. एकूण किती झाडं आहे या शेतीमध्ये? एकूण 1200 झाडं आहे. एकूण 1200 झाडं आहे इथे. याच्यामध्ये केसर आहे, लंगडा आहे, दशिरी आहे, आम्रपाली आहे, मलिका आहे, हापूस आहे, इत्यादी जातीचे झाडं लागवड केलेली आहे. किती रुपयाचं हे जे आंबा बागेचं आपलं हे नुकसान झालेलं आहे? आता अंदाजे हा केसर जो आहे हा पिकल्यावरती 100 रुपये किलो मिनिमम जातो. आज ह्या अवस्थेत आहे की आता ह्या काल पडल्यामुळे आता ॲक्च्युली तो म्हणजे त्याची परिस्थिती अशी होऊन गेली की हा मार्केटला न्यायच्याही कामाचा राहिला नाही. आता ह्या 10 घंट्यावर म्हणजे 12 घंट्यामध्ये एवढा ह्या खराब होऊन गेला आहे हा आंबा. आता ह्या मालाचं काय करावं म्हणजे असंच काही सुचत नाही. कवडी मोल भावात म्हणजे हा मार्केटला न्यायच्याही कामाचा नाही. याची क्वालिटी बघू शकता तुम्ही. हा एकदम हे होऊन गेला आहे. हे जर नुकसान झालेलं नसतं तर हे जे हा जो माल आहे हा किती टक्के आपल्याला मिळाला असता आणि किती याचे म्हणजे आपल्याला आर्थिक मदत झाली असती? हा मिनिमम 100 रुपये किलोही पकडला तरी हा लाख रुपयाचा माल होता. 1 टन बी पकडला तरी. याच्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालं आहे. याच्यामध्ये आमचे इथले पटवारी साहेब सकाळी येऊन त्यांनी सर्वे केला, पंचनामा तयार केला. त्यांनी त्यांचं काम परिपूर्ण केलं. ते लगेच 9:30 वाजता येऊन त्यांचं पंचनाम्याचं काम त्यांनी परिपूर्ण केलं. आता काय मागणी आहे तुम्हाला? हे आर्थिक मदत मिळाली पाहिजे काय? याची आता आर्थिक मदत अजून माझ्याजवळ 20 टन माल बाकी आहे. अजून त्याच्यामध्ये अजून ह्या वादळाचं हे आहे. आता कास्तकार कोण्या परिस्थितीत झुंजून राहिला आहे हे सरकारला मालूम आहे. परंतु याची आर्थिक मदत भेटली पाहिजे अशी मी सरकारला विनंती करतो. तर हे होते शेतकरी. प्रश्न विचारला ना काय मागणी आहे सांगा.